विदर्भ नाव जरी घेतलं तरी महाराष्ट्राच्या नकाशावरचा अर्धा भाग डोळ्यासमोर जशास तसा उभा राहतो. व्याघ्र प्रकल्प असो, दीक्षाभूमी असो, भात शेती असो, विदर्भ नेहमीच एक चर्चेचा विषय राहतो. पण याच विदर्भाचा एक प्रश्न वर्षानुवर्षांपासून तसाच अडकून आहे, आणि तो म्हणजे विदर्भानं एक वेगळं राज्य बनावं का? या वर्षीच्या हिवाळी अधिवेशनातही हा प्रश्न पुन्हा जोर पकडू लागला आहे. नमस्कार महाराष्ट्र, मी अमित पडोळे स्वागत करतो तुमचं हाय व्होल्टेज मराठीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. हा विषय सविस्तर पाहून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ऐतिहासिक दृष्ट्या पाहायचं झालं तर वेगळं विदर्भ राज्य ही कल्पना काही नवीन नाही. फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 1956 मध्ये बनलेल्या राज्य पुनर्गठन आयोगानेही असं सुचवलं होतं की विदर्भ एक स्वतंत्र राज्य होऊ शकतं आणि नागपूर त्याची राजधानी राहू शकते. पण राजकीय स्वार्थ, नेतृत्व बदल या सगळ्यात हा प्रश्न मागेच पडत गेला. दशकं बदलली, सरकारं बदलली, पण विदर्भाचा प्रश्न मात्र बदललाच नाही. डिसेंबर 8 पासून नागपूर करारानुसार होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा अग्रस्थानी आला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच मांडला. हा विषय पार्टी हायकमांड पर्यंत नेऊ असंही वक्तव्य त्यांनी केलं. लोकांना अपेक्षित त्यांचा वाटा तो मिळालेला नाही. यामुळं आमची भूमिका अशी आहे की विदर्भ हा ओबीसी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक आणि हा सर्व जातीचा समावेश असलेला सामाजिक एक समतोल असलेला हा प्रदेश आहे. आणि या प्रदेशामध्ये जे रिसोर्सेस आहेत त्या संदर्भात काही लपून राहिलेलं नाही. आणि म्हणून मला वाटतं की आम्ही हायकमांडच्या लक्षात आणून देऊ की वेगळ्या विदर्भाची भूमिका ही योग्य राहील. या विषयावर सरकारचं म्हणणं आलं की राज्य विभाजन ही प्रक्रिया गुंतागुंतीची आहे आणि या विषयावर त्यांचं सरकार काम करत आहे. मजेदार गोष्ट अशी आहे की नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन हे 6 आठवड्यांचं राहायला हवं आणि या अधिवेशनात फक्त विदर्भातील विषयांवर डिस्कशन व्हायला हवं. अशा तरतुदी 1953च्या नागपूर करारामध्ये केल्या होत्या. परंतु आता आपल्याला पाहायला मिळते की यापैकी कोणतीही गोष्ट सध्याच्या अधिवेशनात होत नाही आहे. यावर तुमचं काय मत आहे? विदर्भासमोरील खऱ्या अडचणी पाहायचं म्हटलं तर विदर्भात शेती मोठी आहे, शेती सुपीक आहे, पण शेतीवरचं संकट त्याहूनही मोठं आहे. कापूस, सोयाबीन, संत्री देशभरात नाव कमवणारी पिकं, पण येथील शेतकरीच सर्वात जास्त शेतकरी आत्महत्येचे बळी आहेत. औद्योगिक विकासाची गोष्ट पाहायची म्हटलं तर नागपूर आणि अकोला सोडला तर बाकी जिल्ह्यांमध्ये उद्योग कासवाच्या गतीने होताना दिसतो. रोजगार आणि शिक्षणाची गोष्ट कराल तर आत्ताही विदर्भातील तरुणाई मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी पुण्या, मुंबई सारख्या ठिकाणी जाते. आत्ताही विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात पाणी टंचाईचा विषय आहे. विदर्भ वेगळं राज्य झालं तर विकास वेगाने होईल का, ही समस्या तशाच राहतील? या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, निर्णय काहीही असो, लोकांचा आवाज सर्वात महत्वाचा. विदर्भातील जनता काय म्हणते, त्यांच्या नजरेतून भविष्यातील विदर्भ कसा दिसतो, हा मुद्दा खरा राजकारणाचा नाही, हा मुद्दा आहे भविष्याचा. विदर्भ राज्य हवं की नको हा निर्णय एका माणसाचा नाही, एका पक्षाचाही नाही, तर रोज विदर्भाला प्रगतीपदाकडे नेणाऱ्या इथल्या जनतेचा आहे. आज विदर्भाला गरज आहे ती म्हणजे न्यायाची, संतुलित निधीची, उद्योगांची, नोकऱ्यांची आणि पायाभूत सुविधांची. अधिवेशन संपून जाईल, चर्चाही थंड होतील, पण विदर्भाचा हा प्रश्न नाही. विदर्भातील जनतेला आता हे ठरवायला हवं की त्यांना नेमकं हवं काय आहे, वेगळं राज्य की न्याय की दोन्ही गोष्टी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा होता हाय व्होल्टेज मराठी प्रस्तुत स्पेशल व्हिडिओ विदर्भाच्या विकासासाठी, विदर्भाच्या भविष्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.